तिकडे नाशिकच्या बागलाण तालुक्यात अनेक गावांमध्ये जोरदार पावसासोबतच मोठ्या प्रमाणात गारपीट सुद्धा झाली। वादळी वाऱ्यामुळे शाळा, आरोग्य केंद्र आणि काही घरांचं छप्पर उडून गेलंय। विजेचे खांब आणि झाडं जमीनदोस्त झालेत। कांद्यासोबतच इतर पिकांची सुद्धा हानी झाली आहे। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह अनेक भागात गारांचा सुद्धा पाऊस झाला। दुपारच्या वेळेला अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। या अवकाळीमुळे शेतपिकांना मोठा फटका बसलाय। गहू, कांदा तसंच फळबागांचं या पावसानं नुकसान झालं आहे। तिकडे परभणीमध्ये एका शेतकऱ्यानं शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यानं उभ्या टरबुजांची बाग कुदळीनं उद्ध्वस्त केली। शेतकऱ्यानं बागेची नासधूस केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या व्हायरल होतोय। मोठा खर्च करून शेतामध्ये टरबुजांची लागवड केली खरी, परंतु या टरबुजाला बाजारात भावच मिळत नाही आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे। मी बाजारात घेऊन गेलो टरबूज सरकार हे तर मला 50 रुपयाचे 55 टरबूज मागवले, तुम्ही द्यायचे कसे? याचा कर्ज